मराठी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अंकुश चौधरी। सॉरी, चुकीचे अंकुश चौधरी डाउनलोड झाले वाटतं। पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही का? कारण खूपदा आपण ते व्यक्तच केलेलं नसतं। अंकुश चौधरी जे आहेत यांचे नवीन मूवीज जे आहेत ते रिलीज होणार आहेत। यापूर्वी त्यांचा एक मूवी जो आहे 2023 साली जे आहे रिलीज झाला होता, जो की तुम्ही बघितलाच असेल, ज्याचं की नाव होतं बघा महाराष्ट्र शाहीर। महाराष्ट्र शाहीर हा मूवी जो आहे रिलीज झाला होता। खूप एक्सपेक्टेशन्स होत्या सर्वांच्या त्याकडून आणि बऱ्यापैकी त्यावरती उतरला असं म्हणेल। बॉक्स ऑफिस कलेक्शन जर पाहायला गेलं तर जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्यानुसार त्याने बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं नाही, परंतु त्यांची ॲक्टिंग असेल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी असतील त्याचं खूप कौतुक जे आहे ते झालं होतं। आणि फायनली अंकुश चौधरी यांच्या आता नवीन 2 प्रोजेक्टचे अनाउन्समेंट जे आहे ते झालेले आहे। त्यामध्ये जर पहिला प्रोजेक्ट विषयी जर सांगायला गेलं तर त्याचं नाव आहे बघा महादेव। तर महादेव हा मूवी जो आहे बघा, या मूवीची तर 1-2 वर्षापूर्वीच अनाउन्समेंट झाली होती। तेव्हाच मला वाटतं अनाउन्समेंट व्हिडिओ आला होता। एक आता थोडंसं मी एक प्रोमो म्हणता येईल त्या मूवीचा बघितला इंस्टाग्रामवरती, ज्यामध्ये की ते थोडंफार ॲक्शन सिक्वेन्सेस करताना दिसत आहेत आणि हा मूवी लवकरच रिलीज होणार आहे असं जे आहेत सांगण्यात येत आहे। तुम्ही प्रोमो बघा, तुम्हाला कसा वाटला कसं नाही नक्की सांगा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो। आणि त्यानंतर PSI अर्जुन म्हणून एक त्यांचा मूवी रिलीज होत आहे बघा, जे की ठीकठाक दिसत आहे बघा। आता खरं तर सांगायला गेलं ना तर दोन्ही मूवीज ज्या आहेत ना थोडंफार मारामारीचेच असतील असे चान्सेस दिसत आहेत। PSI अर्जुनमध्ये इन्व्हेस्टिगेशन हे दिसत आहे बघा, थोडंफार पोस्टर हे दाखवले, थोडीफार अनाउन्समेंट दाखवली, त्यामधून थोडंफार समजत आहे की एक इन्व्हेस्टिगेशन टाईपचा हा मूवी दिसत आहे PSI अर्जुन म्हणून। खूप दिवसानंतर आपल्याला थोड्याफार ॲक्शन जोनरमध्ये आता अंकुश चौधरी जे आहेत काम करताना दिसणार आहेत। तर मी तरी एक्सायटेड आहे त्यांना बघण्यासाठी। महादेव हा मूवी असेल किंवा PSI अर्जुन या मूवीसाठी तुमचं मत आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्ही याबद्दल काय विचार करता व काय नाही। थँक्यू।